अध्यक्ष महोदय, नंदुरबार जिल्हा अक्कलकुवा तालुक्यामध्ये नव वस्ती व नेवास अंकुशवीर बाबानगर इथे 1996 पासून मदतनीस काम करत होती। त्याच्यानंतर अचानक 2006 मध्ये तिच्या जागावर दुसरी बाईला पगार देत होते। या माझे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती आहे का जे ऑलरेडी नोकरीवर 50 रुपये रोजाने जे महिला काम करत असताना जेव्हा तिचा पगारवाढ झाली आणि तेव्हा त्याच्या नावाने दुसरी बाई काम करत असताना शासनाच्या निदर्शन नाही आला का? पण ते जे शांताबाई आहे ते मेलीनंतर 6 महिनेपर्यंत ते बायच्या नावाने पगार दिली गेली। मेलीनंतर ही पगार दिली गेली। त्याच्या मुलाने माझ्याकडे येऊन तक्रार केली का दादा म्हणे माझी आई जिवंत असताना आम्हाला पगार तर नाही दिली, पण माझी आई मेलीनंतर सुद्धा माझी आईच्या नावाने पगार दिली गेली आहे। तिथली स्थानिक अंगणवाडीने सुद्धा सुपरवायझरला आणि CDPOला सांगितलं होतं, तरी त्याच्या नावाने जे पगार काढून देणारे जे CDPO सुपरवायझर असेल त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यायला पाहिजे। हे माझे अध्यक्ष महोदय स्पेसिफिक विषय आहे। दुसरं, जेव्हा मी एक आमदार कलेक्टर व CO कडे जेव्हा एक आमदार तक्रार करतो आहे कसे अशी महिला हे मेली आहे आणि त्याच्या नावाने दुसरी महिला पगार घेत आहे, तरी 2 महिने झाले तोपर्यंत ना COने ना कलेक्टरने त्याच्यावर लक्ष दिलं। कारण DPDCच्या मीटिंगमध्ये सुद्धा तो विषय झाला, तरी त्याच्यावर कोणती चौकशी केली नाही। जेव्हा मी एक मीडियावर स्टेटमेंट दिला की मी कलेक्टर आणि COच्या विरोधामध्ये मी आंदोलन करणार, तेव्हा 2 महिन्यानंतर जे बाय त्याच्यावर ते मेलेलीच्या नावाने पगार खात होती त्या बाईला सस्पेंड केलं। तर माझे स्पेसिफिक मागणी आहे अध्यक्ष महोदय, त्या डिपार्टमेंटमध्ये जे CDPO आणि सुपरवायझर जे पगार देतात त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। आणि कलेक्टर CO एक आमदार तक्रार केली नंतर 2 महिनेपर्यंत त्याच्यावर लक्ष देत नाही असेल तर असं कलेक्टर आणि COवर सुद्धा कारवाई करण्यात यावे अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी जी या ठिकाणी शासनाचं आणि विभागाचं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही लक्षवेधी मांडलेली आहे। संबंधित जी मदतनीस आहे मयत शांता जयंतीलाल तडवी यांची 1 सप्टेंबर 1996 रोजी 50 रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। तदनंतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये 2006 मध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून 740 मानधन नियुक्ती ही करण्यात आलेली होती। संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या। खरं तर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांची जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्र त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या। आधार कार्ड इतर जी काही शासकीय कागदपत्र असतात त्याच्यामध्ये सुद्धा सुमित्रा रोहिदास तडवी या ज्या आहेत त्यांनी बनावट कागदपत्रे करून पोषण आहार वाटप असेल आणि इतर ज्या अंगणवाडीच्या बाबी आहेत ह्या त्यांच्या माध्यमातून ते काम होत होतं। शांता जयंतीलाल तडवी यांची 11 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले आणि शांता जयंतीलाल तडवी यांच्याऐवजी काम करत असल्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातली तक्रार ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 21 फेब्रुवारी 2025 मध्ये केली, त्यावेळेला लगेचच 24 फेब्रुवारी 24/2/2025 मध्ये या संदर्भातली समिती ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या यांना सूचना देऊन त्या ठिकाणी स्थापन केली। तदनंतर या समितीचा अहवाल हा कागदपत्रांची तपासणी करून ही साधारणपणे 24/3/2025 मध्ये
त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि 20 मे रोजी या संदर्भातला FIR सुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. खरं तर आमदार महोदयांनी या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे ज्या कैलासवासीय शांती जयंतीलाल तडवी आहेत यांच्या सुपुत्रांनीच आमदार महोदयांकडे त्या संदर्भातली तक्रार केली, पण त्यांच्याच नातेवाईक सुमित्रा रोहिदास तडवी ह्या त्याच घरातल्या ह्या बनावट कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून इतके वर्ष काम करत होत्या. खऱ्या अर्थानं आम्ही सुपरवायझरकडनं सुद्धा त्या संदर्भातली ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला स्थानिक गावातले लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा इतर गाव या संबंधित घरातल्या नातेवाईकांनी सुद्धा कधीही 20-25 वर्षामध्ये त्या संदर्भातला उल्लेख केला नाही. पण ज्या वेळेला दुर्दैवी निधन शांती तडवी यांचं झालं त्यावेळेला त्या संदर्भातली तक्रार ही त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी आमदार महोदयांकडे केली आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी आत्ता या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे. पण तरीसुद्धा सन्मान्य आमदार महोदयांनी निवेदनाद्वारे जी काही तक्रार त्या ठिकाणी केली होती त्यानुसार 20 मे रोजी FIR त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि या संबंधामध्ये कडक कारवाई ही त्या ठिकाणी निश्चितपणाने अध्यक्ष महोदय केली जाईल. सन्माननीय सुरेश धस बोला. अध्यक्ष महोदय, कडक कारवाई कोणावर करणार? माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, CDPO आणि सुपरवायझरवर कारवाई करा. त्याने कसं काय मेल्यानंतर पगार दिली? त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करून फौजदारी गुन्हा दाखल करा. एक आमदार तक्रार करतो नंतर 2 महिने कसं काय लागता हो? अध्यक्ष महोदय, त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे सुपरवायझरवर. मी आपल्या अनुमतीने पुन्हा एकदा सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की 21 फेब्रुवारी 2025 मध्ये या संदर्भातलं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी दिलं आणि 24 फेब्रुवारी म्हणजे 2-3 दिवसाच्या आतच त्या संदर्भातली समिती ही त्या ठिकाणी सादर केली. प्रकरण हे 1996चं आहे, ज्या वेळेला अंगणवाडी ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरामध्येच भरत होती आणि जी संबंधित व्यक्ती आहे ज्या संदर्भातली तक्रार आहे शांती तडवी ह्या आता मयत झालेल्या आहेत, त्यांच्या नावाने त्यांचीच जाऊबाई सुमित्रा तडवी एकाच घरात राहत असणारी त्या ठिकाणी काम करत होत्या चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन. आणि 25-30 वर्षानंतर ही बाब निधन झाल्यानंतर सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार महोदयांच्या निदर्शनास त्यांच्या सुपुत्रांनी म्हणजे शांतीदेवी तडवी यांच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे. आम्ही सुपरवायझरची सुद्धा चौकशी ही त्या संदर्भामध्ये केलेली आहे. सुपरवायझरनी त्यांच्या जो काही त्यांचा जबाब घेण्यात आला त्याच्यामध्ये अशा संदर्भातली कुठलीही बाब ही गावामध्ये त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे. पण तरीही आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे त्यामध्ये सूचित केल्याप्रमाणे CDPO असतील, सुपरवायझर असतील, तिथल्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल. आणि मी मगाशीच माहिती दिल्याप्रमाणे 20 सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला पुन्हा एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायचंय की या बाबीमध्ये एकाच कुटुंबातल्या शांती तडवी या उत्तर देतात ना अध्यक्ष महोदय. मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आणायचे की आम्ही 20 मे रोजी या संदर्भातला FIR दाखल केलेला असून CDPO यांना सुद्धा आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही FIR मध्ये त्यांच्या विरोधात सुद्धा दाखल केलेला आहे. त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर बाब आमशा पाडवी साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली. अध्यक्ष महोदय, आता महिला व बाल कल्याण मंत्री आता उत्तर देत आहेत
की आम्ही CDPO आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या FIR मध्ये घेतलेलं आहे. मग माननीय फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे. त्याच्यावरती FIR मे महिन्यामध्ये होतो. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याच्यानंतर डेप्युटी CO महिला व बाल कल्याण, CDPO आणि तिथल्या ज्या सुपरवायझर आहेत या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील, अध्यक्ष महोदय, माझं मत आहे, आमशा पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे. याच्यामध्ये डेप्युटी CO महिला व बाल कल्याण, CDPO आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजे, तरच याच्यामधला न्याय त्या ठिकाणी मिळेल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला सन्मान्य आमचे वरिष्ठ या ठिकाणी सभागृहातले सदस्य सुरेश धस साहेब असतील, ज्यांनी या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलं आहे, ते आमदार पाडवी साहेब असतील, यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की प्रकरण ही नेमणूक जी आहे ती 96ची आहे. 96 मध्ये त्या ठिकाणी त्यांना मानधन तत्वावर त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं. मला उत्तर देऊ द्या अध्यक्ष महोदय, मला उत्तर देऊ द्या त्या संदर्भातलं. आम्ही विभाग म्हणून एक मिनिट मला त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे. मंत्री महोदय उत्तर देतात ना. मंत्री, मला त्या संदर्भातलं अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे. जर लक्ष वेधून घेतलेलं आहे तर त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे. उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्ष वेधी मांडण्यात काय अर्थ आहे? मंत्री महोदय उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, संबंधित प्रकरण हे एकाच कुटुंबातलं आहे. शांती तडवी ज्या आहेत एकाच घरामध्ये ती अंगणवाडी सुरू होती. आम्ही त्या संदर्भातली त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे, FIR दाखल केलेला आहे. संबंधित CDPO आणि सुपरवायझर यांच्यामध्ये जर चौकशीच्या अहवालामध्ये ते दोषी आढळले तर त्यांचं सस्पेन्शन सुद्धा केलं जाईल. उत्तर देतात. एकानी कुणीतरी विचारा. अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्याला विनंती आहे, एकानी प्रश्न विचारा, एकानी मंत्री महोदय उत्तर देतात. एकानी प्रश्न विचारा. आमदार तक्रार केला, पगार निघाला मेलेल्या माणसाचा. मंत्री महोदय, अरे काय चाल, अरे चौकशी सस्पेंड करा, चौकशी होईपर्यंत. मंत्री ऐका. मंत्री महोदय, सन्मान्य सदस्याला अध्यक्ष महोदय, माझ्याकडे आमदार महोदयांनी दिलेलं पत्र सुद्धा आहे. हे 21 फेब्रुवारी 2025 आहे. संबंधित प्रकरण 96 आणि 2006 आहे. आणि या संदर्भातली सविस्तर चौकशी स्थानिक लोकप्रतिनिधी महोदयांनी मांडलेल्यानुसार तिथपर्यंत ते संबंधित CDPO आणि सुपरवायझर यांना आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई करतो.